अशा मस्त पावसाळी वातावरणात गरम गरम वडापाव खाण्याची इच्छा तर सर्वांनाच होते. पण बेसन पीठ आणि सोडा टाळायचा आहे, तर त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. वाटण्यासाठी घेतलेला आहे लसूण, मिरची, आलं, कोथिंबीर, 1 चमचा जिरे आणि थोडेसे धणे. वरतून थोडी कोथिंबीर टाकून मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे. पाणी न घालता जाडसर वाटण असलं तरीही चालणार आहे. आता मी थोडासा पुदिना येथे चिरून घेतलेला आहे. तो तुम्ही मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घेतला तरीही चालेल किंवा अशा पद्धतीने बारीक चिरून घेतला तरीही चालेल. आता एकीकडे आपण फोडणी करून घेऊया. मी मागेही एक बटाटे वड्याची रेसिपी शेअर केली आहे. तर कधीही बटाटे वडे करताना भाजीसारखा बटाटा परतायचा नाही कढईमध्ये. तर एकीकडे फोडणी तयार करून त्यामध्ये हे वाटण परतून घ्यायचं आणि वाटण ताटामध्ये काढून त्यामध्ये बटाटे मळायचे. म्हणजे अगदी गाड्यावरती जे वडापाव बनवतात ते अशाच पद्धतीने बनवतात आणि याची टेस्ट काही वेगळीच येते. तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा. आणि तेलामध्ये हे वाटण परतून घ्यायचं. त्यामध्ये हळद टाकलेली आहे. वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. वाटण ह्या तेलामध्ये छान परतलं की ताटामध्ये काढून घ्यायचं किंवा एखाद्या मोठ्या परातीत थंड होण्यासाठी काढून घ्यायचं. थोडं थंड झालं की त्यामध्ये उकडलेला बटाटा स्मॅश करून टाकायचा किंवा तुम्ही किसून टाका किंवा हातानेही बारीक होतो असं छान बारीक करून त्यामध्ये मळून घ्यायचं. चवीपुरतं त्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि मस्त मळून त्याचे वडे करून घ्यायचे. थोडासा अर्धा चमचा इतका गरम मसाला मी त्यामध्ये घातलेला आहे. आणि आता अशा पद्धतीने मळून घेतलं की छोटे छोटे तुम्हाला हवे त्या आकाराचे वडे बनवून घ्यायचे आहेत. आता हे वडे आपण ज्या पद्धतीने बेसन पीठ कालवून त्यामध्ये तळतो तसे न करता मी रात्रभर मुगाची डाळ स्वच्छ धुवून भिजत घातली होती. तर सकाळी उठल्यानंतर ती मूग डाळ मस्त अशी भिजलेली होती. आता ती भिजलेलीच मूग डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्यामध्ये पाणी घालायचं आहे, पण पाणी घालताना अतिशय प्रमाणबद्ध घालायचं आहे, पातळ करायचं नाही. तर अंदाजे पाणी घालून साधारण आपण बेसन पिठाची वडे करताना जी कन्सिस्टन्सी ठेवतो त्या प्रकारामध्ये ह्याचं बारीक असं पातळ पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता हे पीठ असतानाच आपण भिजवलेलं असल्यामुळे अतिशय असं फेसाळ होतं. त्यामुळे त्यात सोडा वगैरे घालायची अजिबात गरज पडत नाही. आणि ही एक आपल्यासाठी एकदम उत्तम गोष्ट आहे की आपण गिल्ट फ्री हे वडे भरपूर असे खाऊ शकतो. आणि दुसरी अशी एक ट्रिक आहे की हे वडे थंड झाल्यानंतर मूग डाळीचे असल्यामुळे मऊ पडू नयेत यासाठी आपण एक साधारण मोठा चमचा भरून मी इथे तांदळाचे पीठ घातलेलं आहे. त्यामध्ये ओवा आणि हळद घालून मिक्स करून घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे वडा थंड झाला तरीही कुरकुरीतच राहतो. आणि नंतर तयार केलेले वडे नेहमीप्रमाणे पिठामध्ये घोळवून तेलात छान तळायचे. मंद आचेवरती हे वडे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे छान असे जास्त वेळ कुरकुरीत राहतात आणि चवीलाही उत्तम लागतात. तर तुम्हीही हे वडे एकदा नक्की ट्राय करा. अतिशय टेस्टी लागतात आणि कोणी म्हणणारही नाही आपण हे मूग डाळीपासून बनवलेले आहेत म्हणून. आणि त्याचं आवरण तर एवढं क्रिस्पी होतं की विचारूच नका. चला तर मग तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. गरम गरम मिरचीसोबत मस्त पावसामध्ये तुम्हीही हा वडापावचा आनंद घ्या. आणि माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. बाय बाय.